नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रिशियस लाईफ। उद्या आहे संक्रांत आणि संक्रांतीसाठी मी तुम्हाला खास करून दाखवणार आहे तिळगुळाच्या वड्या। खूप सोपी रेसिपी आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। या रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे 2 वाट्या भरून पांढरे तीळ, 1 वाटी भरून शेंगदाण्याचं कूट, 2 चमचे खोबरं बारीक किसून, 2 चमचे साजूक तूप, 1 चमचा वेलची पावडर, पाणी आणि 2 वाट्या भरून सेंद्रिय गूळ मी इथे घेतलेला आहे। हा चिक्की गूळ नाहीये। सगळ्यात पहिल्यांदा पांढरे तीळ जे आहेत ते कढईमध्ये घेऊन मंद आचेवरती ते एकसारखे भाजून घेणार आहोत। तिळाचा रंग चेंज झाला की ते भाजलेत असा त्याचा अर्थ होतो। या तिळाचा आपण जाडसर कूट मिक्सरमध्ये करून घेणार आहोत। शेंगदाण्याचं कूट किंवा तिळाचं कूट हे फार जाड किंवा फार बारीक करायचं नाहीये, मीडियम ठेवायचंय। त्यानंतर स्टीलचे ताट पालथे घालून त्याला तूप लावून ग्रीसिंग करून घेणार आहे। स्टीलच्या ताटाऐवजी तुम्ही पोळपाट किंवा ट्रे जर तुमच्याकडे असेल तो वापरला तरीही चालेल। गॅस पेटवून घेऊन त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 2 वाट्या जो सेंद्रिय गूळ आहे तो मी घेतलेला आहे। त्याच्यामध्ये 1 चमचा साजूक तूप आणि 2 चमचे पाणी मी घालून हे जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ होऊन देणार आहे। बघू शकता तुम्ही, या पद्धतीने करायचं आहे। मिश्रण हळूहळू पातळ व्हायला लागलेलं आहे। या मिश्रणाला बुडबुडे आले की त्याच्यामध्ये वेलची पावडर ऍड करायची आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून ते हलवून घ्यायचं आहे। गॅस सुरूच ठेवला तर पाक पुढे जाऊन वडी कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे गॅस विझवायचा आहे। गॅस विझवल्यानंतर त्याच्यामध्ये तिळाचं कूट तसेच दाण्याचे कूट ऍड करून ते एकत्रित करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचं कूट, तिळाचं कूट आणि पाक हे सगळं एकजीव झालं पाहिजे। त्यानंतर ताटाला आपण ग्रीसिंग करून घेतलेलं होतं त्याच्यावरती हे मिश्रण ओतून ते लाटण्याच्या साहाय्याने पसरायचं आहे। गरम असणार आहे त्यामुळे हाताने पसरलं तर भाजण्याची शक्यता आहे। त्या पद्धतीने पसरायचंय बघा। त्यानंतर त्याच्यावरती खोबऱ्याचा जो किस आपण घेतलेला आहे तो पसरून घ्यायचा आहे आणि हा जो किस आहे तो लाटण्याने दाबून घ्यायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित बसतो, निघत नाही। गरम असतानाच उभे आणि आडवे काप देऊन या मिश्रणाला वडीचा आकार देऊन घेऊया। याचे लाडू केले तरीही छान वाटतात। या मिश्रणाच्या वड्या 2 ताटावरती थापता येतात आपल्याला, इतपत मिश्रण होतं। तिळाचे लाडू आवडत असतील तर या मिश्रणाला तिळाच्या लाडूचा आकार